आज आपण बघणार आहोत विण दोघांतली ही तुटेण्याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की समर सांगत असतो की मी हे मुलं जमवायला किती मेहनत केली, म्हणजे मी काय काय केलं आहे ते तुम्हाला कसं सांगू, मी एवढी जमा केली आहेत. तेव्हा स्वानंदी बोलते की हो, ते कळलंच मला, तुमची पारख काय आहे काय नाही आहे, तुम्हाला कसा मुलगा पाहिजे कसा नाही. मुलांबाबतीत पारख मला निलेशला बघूनच कळली. तेव्हा समर बोलतो निलेशच्या बाबतीत आता तोंड उघडायला लावू नका. तेव्हा स्वानंदी बोलते ओ, मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. तेव्हा समर बोलतो ओ थांबा 1 मिनिट. तेव्हा स्वानंदी बोलते आता काय काय राहिले का, मिनिट सेकंड काही टाईम बाकी राहिला आहे का बोलायचा. तेव्हा समर बोलतो की मला तुमचे पैसे द्यायचे आहेत. तेव्हा स्वानंदी बोलते कसले पैसे. तेव्हा समर बोलतो की उधार घेतले होते. तेव्हा स्वानंदी बोलते की मी तुम्हाला कसले उधार पैसे दिले. तेव्हा समर बोलतो तिकिटाचे 8 रुपये. तेव्हा स्वानंदी बोलते ई. तेव्हा समोर बोलतो ई नाही, पैसे आहेत ते. तेव्हा स्वानंदी बोलतो नको आहे मला ते 8 रुपये. तेव्हा समोर बोलतो असं कसं, मी व्यवहारात एकदम पक्का आहे आणि सांज सकाळ आपल्यामध्ये नातं निर्माण होणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते मला नाही वाटत. तेव्हा समर बोलतो आपल्या नात्याबद्दल नाही बोलते, पण तुमची माझी बहीण तुमच्या भावाची बायको होणार आहे, मग आपल्यात नातं झालंच ना, मग काय नातं झालं आपल्यात. तेव्हा स्वानंदी बोलते काही नाही. असं कसं, बरं ते जाऊ दे, ते बघू, मी हे पैसे पाठवते मला. तेव्हा स्वानंदी बोलते की द्या मग 8 रुपये द्या, कॅशमध्ये द्या. तेव्हा समर बोलतो की हो, कॅशचे व्यवहार आम्ही करत नाही, तुमचा QR कोड द्या. तेव्हा समर बोलतो हा तुमचा नंबर आहे ना. तेव्हा समर त्याच्यावर पैसे पाठवतो. तेव्हा स्वानंदी बोलते 800 रुपये. समर बोलतो हां 800. तेव्हा समर बोलतो की तेव्हा स्वानंदी बोलते की मी ही व्यवहारात पक्की आहे. तेव्हा ती त्याला 792 रुपये परत करते आणि बोलते की मी ही व्यवहाराची पक्की आहे. तेव्हा समर बोलतो 792 रुपये. तेव्हा स्वानंदी बोलते 800मधून 8 गेले 792 उरतात आणि स्वानंदी तिथून निघून जाते. तेव्हा स्वानंदी समरच्या ऑफिसमधून रस्त्याने जात असताना बोलते की घरी जाऊन ना मी बाबांना आणि रोहनला चांगलंच ठणकावणार आहे. काय चाललं आहे या समर राजवाड्यांचं, अति होतं आहे. तर रोहनला सांगणार आहे तुझी अट मागे घे. तेव्हा स्वानंदीला कोणाचा तरी फोन येतो. तेव्हा स्वानंदी फोनवर बोलते काय, आणि इकडे समर आजी तिथे समरला भेटायला येते आणि समर बोलत असतो की कामच करत नाही आहे मी, दिवस रात्र दगडावर डोकं आदळतो आहे फक्त, बाकी काही कामच नाही आहेत मला. त्या रोहनच्या ताईसाठी स्थळ शोधतो आहे, बस तेवढंच काम उरलं आहे माझ्या आयुष्यात फक्त. आता मला तर असं वाटायला लागलं आहे की हे माझ्या लाईफ टाईमचं काम झालं आहे. तेव्हा आजी समरला बोलते की कशाला बघतोय स्थळ, तुला तर वाटतं ना की आदिराचं आणि रोहनचं लग्न लवकर व्हावं. तेव्हा समर बोलतो की तेच तर बोलतो आहे मी, आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वानंदीचं लग्न करावं लागणार आहे. तेव्हा समर बोलतो तेच तर, आता कुठलं स्थळ आणू या बाईसाठी तेच कळत नाही आहे मला. तेव्हा आजी बोलते मग स्थळ शोधायची काय गरज आहे, हे बघ स्थळ आहेच की. तेव्हा समर बोलतो की अगं तेच तर कळत नाही आहे ना. आजी बोलते कसं कळत नाही, तुझ्याच हातात आहे ते. तेव्हा समर बोलतो माझ्या हातात. तेव्हा आजी बोलते की हे बघ, तू तुझ्यासाठी स्थळ शोधत होतास ना, मग तूच का करत नाही स्वानंदीशी लग्न. तेव्हा समोर थोडासा हसतो, त्याला कळतच नाही काय. नंतर अचानक शॉक होऊन आजीकडे बघतो. इकडे स्वानंदीची आई आणि लहान बहीण ह्या स्वानंदीची कुंडलीचे डेट वगैरे चेंज करून येतात आणि स्वानंदीच्या तिथे काय झालं असतं माहीत नाही. स्वानंदी घरात पळत पळत येत असते आणि इकडे समर हसायला लागतो आजीचं बोलणं ऐकून. तेव्हा समर बोलतो अगं आजी, जी बाई माझ्याशी सतत भांडत असते तिच्याशी लग्न करू कसं जुळणार आहे आमचं. तेव्हा आजी बोलते तुझ्याशीच बरं भांडते रे ती, बाकीच्याशी तर नाही भांडत, तू तिच्याशी भांडत असतो. तेव्हा समर बोलतो की आजी तिचं माझं जुळणार नाही, तू अशा बाईशी मला लग्न करायला लावतेस. हे बघ आजी, मी आकाश पाताळ एक करेल, तिच्यासाठी चांगला मुलगा शोधून आणेल, पण मी तिच्याशी लग्न करेल असं तू बोलू नकोस. मी या जन्मी काय 700 पुढील 700 जन्म मला ती बाई नको आहे. हे बघ आजी, 2 ध्रुवांवरती आहोत आम्ही, 2 ध्रुवांवरती. हे बघ आधीराचं लग्न होईपर्यंत मी त्या बाईला सहन करेल, नंतर तिचं तोंड पण पाहणार नाही. तर स्वानंदी घरी येते, तिचे बाबा झोपलेले आजारी असतात आणि डॉक्टर आले असतात. तेव्हा डॉक्टर बोलतात की त्यांना थोडा BP हाय झाल्यामुळे त्यांच्यावर ताण आला होता थोडासा, पण इथून पुढे जर त्यांना टेन्शन दिले तर त्यांना हार्ट अटॅक येण्याचा संभव असू शकतो आहे. आणि इकडे स्वानंदीची आई त्या मुलाच्या घरी जाऊन पत्रिका देऊन येते आणि बोलते की सावकाश बघा म्हणून. तेव्हा स्वानंदीची आई बोलते उद्या बघण्याचा कार्यक्रम करूया का. तेव्हा ती बाई बोलते की हो, उद्या बघण्याचा कार्यक्रम करून टाकूयात ना. तेव्हा स्वानंदीची आई बोलते पण एक काम करा, उद्या तुम्ही घरी येणार ना तर माझ्या मुलीला ना वय विचारू नका, 28 जरा जास्त होतं आणि मुलाचं वय 39. तेव्हा ती बाई बोलते की नाही पण तिला सांगा हां, नाही तर तिला माहीतच नसणार मुलाचं वय. तेव्हा स्वानंदीची आई बोलते की नाही ना, सांगेल ना, एकदा सगळं झालं की सांगेल. इकडे आजी समरला बोलत असते की हे बघ स्वानंदी खूप चांगली मुलगी आहे. तेव्हा समर बोलतो मला नाही वाटत. तेव्हा आजी बोलते की मला नाही माहिती, मला नातसुनीचं तोंड बघायचं आहे. तेव्हा समर बोलतो आता हे काय नवीन. तेव्हा आजी बोलते की त्यात भाग्य असतं. तेव्हा समर बोलतो यात काय आलं भाग्य. तेव्हा आजी बोलते की जेव्हा तू आजोबा होणार ना तेव्हा तुला कळणार.
आजी बोलते जोडीदाराची गरज असते पिंट्या, मी ना जग बघितलंय, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत मी. समर बोलतो हो, आणि ही बाई तुझे सगळे अंदाज खोटे ठरवणार आहे. तेव्हा आजी बोलते नाही, मला पूर्ण विश्वास आहे. तेव्हा समर जायला लागतो आणि बोलतो पण आजी तू मला हे सजेस्ट कसं करू शकतेस, तू शत्रू आहे का माझी? हे बघ आजी, ती बाई मला अजिबात आवडत नाही. हे बघ आजी, एकदा बोललीस ती बोललीस, आता परत जर बोलली ना तर माझा राग तुझ्यावर निघेल. तेव्हा आजी बोलते जाऊ दे, मला काय फरक पडत नाही. तेव्हा समोर बोलतो आजी, असं बोलतो आजी, त्या बाईशी लग्न करण्याचा विचार मला सहन होत नाही, नाहीतर एक काम कर, तू ना मला विहिरीत ढकलून दे. तेव्हा आजी हसते. तेव्हा समोर बोलतो हसतेस तू? तेव्हा आजी बोलते अरे पिंट्या, विहीर आहे कुठे आपल्याकडे? तेव्हा समोर बोलतो नाही, बांधील आपल्या बंगल्याच्या मागे चांगली मोठी विहीर बांधेल. नाही तर एक काम कर, मला चापकाचे फटके दे, नाहीतर फासावर लटकव, पण ह्या बाईशी लग्न मी करणार नाही. काय पाप केले का आजी मी? समोरच्या समजा आजी बोलते अरे पिंट्या ऐक माझं, स्वानंदी चांगली मुलगी आहे. तेव्हा स्वानंदीची आई तिथे येते आणि बोलते की आपण बाबांना हॉस्पिटलला घेऊन जावं का, कसं काळजी करण्यासारखं नाही आहे. तेव्हा डॉक्टर बोलत नाही, पण परत काही झालं टेन्शन घेतं त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागेल. तेव्हा स्वानंदीची आई डॉक्टर गेल्यावर बोलते की कशाला टेन्शन घेत आहो. तेव्हा बाबा बोलतात की एकदा लेकीचं लग्न डोळ्यासमोर झालं, ती सुखात बघितली तर कसलं टेन्शन आले. तेव्हा स्वानंदीची आई बोलते की आपणही त्यासाठी धडपड करतोय ना, मी एक मुलगा बघितला आहे, चांगला आहे, आपण कार्यक्रम करून घेऊया ना बघायचा. तेव्हा स्वानंदीची आई स्वानंदीला बोलते की स्वानंदी, उद्या तू तुझा ऑफिसचं स्केड्यूल जरा ॲडजस्ट कर ना, म्हणजे मुलगा सकाळीच येईल, मग आपण हा बघण्याचा कार्यक्रम उरकून टाकूयात. बाबा देवाकडे प्रार्थना करतात की देवा आता तरी ठरवू दे रे बाबा माझ्या स्वानंदीचं लग्न, म्हणजे एकदा का माझ्या स्वानंदीच्या डोक्यावर अक्षता पडल्या की मी जायला मोकळा. तेव्हा स्वानंदीची आई बोलते की असं नका बोलू. तेव्हा स्वानंदी बोलते इतकं का महत्त्वाचं आहे माझं लग्न? तेव्हा स्वानंदीची आई बोलते हो स्वानंदी, आम्ही सगळे त्यासाठीच धडपड करतोय ना. इकडे आजी निकिताला फोन करते आणि बोलते हा पिंट्या ना निकिता वेडापणा करतोय गं, स्वानंदी चांगली मुलगी आहे गं, तिच्यासाठी तोच योग्य आहे, तोच का नाही करत लग्न? तेव्हा निकिता बोलते अगं पण ती आजी, तो तिच्यासाठी स्थळ शोधतोय. तर आजी बोलते त्याला सांग आरशात बघ, मग भेटेल स्थळ. तेव्हा मी ना तुला फोटो पाठवते, बघ तू फोटो एकदा. तेव्हा निकिता बोलते हो आजी बघते मी. स्वानंदी फोटो बघते. तेव्हा आजी बोलते अगं रोहनच्या ना सोशल मीडियावर मी फोटो बघितला आहे. तेव्हा निकिता बोलते तू? तेव्हा आजी बोलते हो, मग माझं पण अकाउंट आहे ना सोशल मीडियावर, मी तुमच्या सगळ्यांची फोटो बघत असते. आजी बोलते की खूप छान आहे गं, गोड आहे, मी बघते ना तिला नेहमी, सगळ्यांची काळजी घेते आणि कॉन्फिडेंटली वागते. तेव्हा निकिता बोलते मी काय बघितलेली नाही, पण आनंद सांगत असतो मला तिच्याबद्दल चांगली मुलगी म्हणून. तेव्हा तेव्हा आजी बोलते हो चांगली आहे, तू एक काम कर ना, तूच बोलून बघ ना. तेव्हा निकिता बोलते हो मी काय, आम्ही दोघं बोलून बघतो. तेव्हा आजी बोलते की नुसतं बोलून नका बघू, तो हो म्हणेपर्यंत ना त्याला सोडूच नका. तेव्हा निकिता बोलते यस डन. तेव्हा निकिता आनंदला सांगत असते की अरे समरची आजी म्हणते की स्वानंदी चांगली मुलगी आहे, ती रोहनची बहीण, तीच योग्य आहे समरसाठी. तेव्हा आनंद बोलतो हां, तर समरचं तिचा अजिबात पटत नाही, तो नाही ऐकणार. तेव्हा निकिता बोलते की तू आधीच का निगेटिव्ह बोलतोस रे, थांब ना जरा. तेव्हा निकिता बोलते की किती छान होईल दोघांचं. तेव्हा आनंद बोलतो की अगं तो एक शब्दही तिच्याशी नीट बोलू शकत नाही आणि म्हणे छान होईल ते. तेव्हा निकिता बोलते तुला असंच माझ्या विरोधात जायचं आहे का? इकडे समर पुन्हा एका मुलाला घेऊन येतो आणि रोहनच्या ताईबद्दल सांगत असतो. तेव्हा सांगत असतो की रोहनचे ताई अशा आहेत तशा आहेत. तेव्हा तो मुलगा विचारतो दिसायला कशा आहे? तेव्हा समर तिला दिसण्याबद्दल तिचं सांगणार, तेवढ्याच समरला स्वानंदीची भेट आठवायला लागते. जेव्हा ती पडायला लागते तेव्हा तो तिला कसा कॅच करतो, एकदा पावसात भिजताना तो तिला कसा कॅच करतो, हे सगळं समरलाच आठवायला लागतं. तेव्हा तो बोलतो की दिसायला चांगले आहेत, खूप सुंदरही नाहीत आणि एकदम कुरूपही नाहीत. तेव्हा तो म्हणतो म्हणजे बोलायला गेलं तर असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी पण नाही आणि वाईट पण नाही. परत ते निकिता आणि आनंद येतात. तेव्हा ते एकमेकांची ओळख करून देतात. तेव्हा समर बोलतात की यांचं स्थळ मी स्वानंदीसाठी सुचवतो. तेव्हा निकिता आणि आनंद एकमेकांकडे बघायला लागतात. तेव्हा समर त्या मुलाबद्दल निकिता आणि आनंदला सांगत असतो, काय 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 सांगत असतो. तेव्हा निकिता बोलते की सॉरी समर, पण मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ती त्या मुलाला बोलते की आपण नंतर बोलूयात का? तेव्हा आनंद बोलतो मी तुम्हाला बोलवतो परत, सॉरी हां. तर दुसऱ्या दिवशी स्वानंदीच्या घरी तिला पाहुणे बघायला येतात. स्वानंदी मस्त तयार होते आणि त्या मुलाच्या घरच्यांनाही स्वानंदी आवडत असते. इकडे समर निकिताला सांगत असतो की अगं 1.5 लाख पगार आहे त्यांचा, आपल्या कंपनीत कामही चांगले करतात आणि मेन म्हणजे कोणाशी भांडत नाही, म्हणजे रोहनच्या बहिणीशी भांडायचा प्रश्नच येत नाही. समर बोलतो की तरीसुद्धा नाही त्या बाई यांच्यामध्ये खोट काढणारच, तू ना ऑप्शन म्हणून यांचं नाव सगळ्यात वरती टाक आणि निकिता तू ना मला जरा थोडी मदत केली पाहिजे, त्यांना कसा मुलगा हवा आहे शोधून काढ. तेव्हा निकिता बोलते मला माहिती आहे कसा मुलगा हवा आहे. तेव्हा समर बोलतो काय माहिती, मग आत्तापर्यंत का नाही सांगितलं, मी अख्खं गाव गोळा करत बसलो, सांग. तेव्हा निकिता बोलते तुझ्यासारखा. तेव्हा समर हसतो आणि अचानक तिच्याकडे बघतो. तेव्हा समर बोलतो काय? तेव्हा निकिता बोलते हो त्यांना तुझ्यासारखा मुलगा हवा आहे. तेव्हा समर शॉक होतो आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.